नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत पालक पराठे। त्यासाठी मी 2 जुडी पालक घेतलेला आहे। तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता तो कट करून घ्यायचा आहे। पालक आपण कट करून घेतलेला आहे। त्यामध्ये मी घालत आहे थोडंसं पाणी आणि हा पालक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। पालक एक 10 मिनिटात शिजून होईलच आपला। पालक आपला उकडून झालेला आहे। हा थंड होईपर्यंत आता आपण पराठ्यासाठीची कणिक भिजवून घेऊया। आता एका परातीत मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये घालत आहे मी थोडासा ओवा, थोडेसे तीळ, थोडीशी हळद, 2 चमचे धनेपूड, थोडंसं जिरं, यातच घालत आहे मी 1 ते सव्वा चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा। यामध्ये लसण, जिरे आणि हिरवी मिरची आणि सोबतच थोडीशी मेथीसुद्धा टाकलेली आहे मी। हा जो ठेचा आहे याचा व्हिडिओ मी याच्या आधीच अपलोड केलेला आहे। तुम्ही ह्या ठेच्याची रेसिपी पाहू शकता। सोबतच यामध्ये घालत आहे मी चवीपुरतं मीठ। पहा, इथे ठेचा मी घातल्यामुळे इथे मी लाल तिखट घालत नाही। जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही इथे लाल तिखटसुद्धा घालू शकता। आता यामध्ये घालत आहोत आपण उकडून घेतलेला पालक। पहा, यामध्ये मी थोडंसुद्धा पाणी येऊ दिलेलं नाही आहे। पालकच मी घालत आहे। आपण सगळा पालक यात टाकून घेतलेला आहे। आता ह्या पालकात आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। जर आपल्याला पाण्याची गरज भासली तर ज्या पाण्यात आपण पालक उकडून घेतलेला आहे तेच पाणी आपण इथे भिजवताना वापरणार आहोत। अशा पद्धतीने आपल्याला हा गोळा भिजवून घ्यायचा आहे। पहा, इथे फक्त मी उकडलेला पालक वापरला आहे। पाण्याची अजिबात इथे मला गरज पडलेली नाही आहे। आता यावरून टाकत आहे मी थोडंसं तेल आणि तेलामध्ये थोडंसं आपण याला परत भिजवून घेत आहोत। हा किती सुंदर असा हिरवा रंग आलेला आहे आपल्या पालक पराठ्याच्या गोळ्याला। आता यातला मी छोटासा गोळा काढून घेत आहे आणि याचे आता आपण पराठे तयार करून घेऊया। आधी आपल्याला एक छोटासा गोल लाटून घ्यायचा आहे। त्याला आपल्याला आतून तेल लावून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे। तुम्ही हा त्रिकोण किंवा राऊंड शेपमध्ये लाटू शकता। इथे मी ट्रायंगल शेपमध्ये लाटून घेत आहे। आता हा आपण तव्यावरती भाजून घेऊया। खालून थोडासा आपला खरपूस भाजला गेलेला आहे तो। आता वरून मी छान असं तेल लावून घेत आहे। हे आता पलटून घेऊया आणि अशा पद्धतीने याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे। चांगला खरपूस आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे। खालून सुद्धा आपल्याला याला तेल लावून घ्यायचं आहे। तयार आहे आपला पालक पराठा। मी हे एका ताटात काढून घेत आहे आणि अशाच पद्धतीने आपण बाकी पराठे सुद्धा बनवून घेऊया। आता दुसरा पराठाही मी तयार करून घेतलेला आहे। तो मी तव्यावरती टाकलेला आहे। आपला हा सुद्धा पराठा तयार झालेला आहे। हा सुद्धा आपण एका ताटात काढून घेऊया। हे पराठे तुम्ही दही, लोणचं किंवा सॉस किंवा ठेच्याबरोबर सुद्धा खाऊ शकता। तर तयार आहेत आपले पालक पराठे। पहा, किती सुंदर असा हिरवा कलर आलेला आहे आणि एकदम असे सॉफ्टसुद्धा झालेले आहेत। पहा, किती सुंदर असा दिसतंय। मऊ लुसलुशीत पराठा झालेला आहे। तुम्हाला ही माझी पालक पराठे बनवण्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।